महाराष्ट्राची आर्थिक स्थिती अडचणीची असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे केले. गेल्या आठवड्यापूर्वीच तुम्ही कुठेतरी म्हटलं होतं महाराष्ट्राची आर्थिक स्थिती भक्कम आहे आणि आज मान्य केलं. चला, कबूल केलं, हे काही कमी नाही आहे. पण वरती तुम्ही पुस्ती जोडता की महाराष्ट्र दिवाळखोरीत निघालेला नाही. तुमच्यावर विश्वास कसा ठेवावा? ज्याप्रमाणे तुमची हालचाल चालू आहे, वर्तन चालू आहे, महाराष्ट्र पुरता दिवाळखोरीत गेलेला आहे. महाराष्ट्र तुमच्याकडे सोपून अजून पुरता 1 वर्ष पण नाही झालेलं, तरी सुद्धा महाराष्ट्राची आर्थिक स्थिती अडचणीत तुम्ही आणली आणि महाराष्ट्र दिवाळखोरीत निघालेला आहे हे अर्थशास्त्रज्ञ मान्य करता. मग विचार करा, आता महानगरपालिकेची निवडणूक येते आहे. मुंबई महानगरपालिकेची तुम्ही काय अवस्था करून सोडणार? याआधी तुमच्याकडे सत्ता सोपवल्यावर मुंबई महानगरपालिकेचा राखीव निधीमधला 90,000 कोटी हा राखीव निधी 200 वर्षापासून जो आहे, ब्रिटिशांच्या काळापासून त्याला कोणी हात लावलं नव्हतं. पण तुम्ही मात्र त्यातला 20,000 कोटीचा चुराडा केला, फालतू ठिकाणी खर्च केलं आणि त्यातला फाळका मारला. हे ठीक आहे. आणि त्यामुळेच मुंबई महानगरपालिकेची स्थिती खराब आहे, महाराष्ट्राची आर्थिक स्थिती खराब आहे. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती अडचणीची मान्य, पण तुमच्या मंत्र्यांची आर्थिक स्थिती अडचणीची का नाही? महाराष्ट्र दिवाळखोरीत जातो आहे, तुमच्या मंत्र्यांचा पैसा वाढतोय. स्विस बँकेतली तुमची रक्कम वाढते.